नमस्कार. आत्ता सम्राट केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि सर्जा यांचा पैरा होता. तर फायनलमध्ये सर्जा आणि बकासूरची गाडी ही फ्लॉप ठरली आहे आणि या मैदानावर बकासूरच्या गाडीला 7वा क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रणजित सर निंबाळकर यांच्या गाडीलाही सेमीमध्येच बाहेर पडावे लागले. या मैदानावर सर्जा आणि माणिक यांची गाडी सेमीफायनलमध्ये शेवटच्या क्षणाला फॉल ठरली. तीही माणिक बैलाचे मालक यांनी थोडा माणिक बैलाकडे हात वर केल्यामुळे माणिक बैलाने पाठी सोडली आणि गाडी फॉल ठरली. त्यानंतर आपणास सांगत आहे की निंबाळकर सर यांनी बकासूरबद्दल कराराची जी काही गोष्ट केलेली आहे, तर आपणास काय वाटते की निंबाळकर सर यांनी बकासूरला किती लाखाच्या करारावर घेण्याचे ठरवले होते? स्वतः आपणच ऐका. रुपयाची वस्तू जर 51 लाखाला जात असेल तर 32 आणि 33 लाख रुपये 4 महिन्यात मला कुठं मिळणार नाहीत. पण मला ह्या गोष्टी विकायसाठी मी घेतलेल्या नाहीत. उदाहरणार्थ सांगतो, मी बकासूरचा करार पण 1 कोटीला मागितला होता. आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की 5 वर्षाचं अग्रीमेंट होतं, 1 कोटीला मागितलं होतं. पण मामा म्हटले की एकदम 1 कोटी द्या, तर ते काय आपल्याला जमणार नव्हतं. म्हणून आपण ऐकले की रणजित सर निंबाळकर यांनी सुद्धा बकासूरला करारावर घेण्याची इच्छा जाहीर केलेली होती आणि त्यांचा काही व्यवहार जमलेला नाही. तर मित्रांनो, आता बकासूर हा पुढील कोणत्या मैदानावर दिसणार आहे? तर बकासूरचे पुढील मैदान आहे 11 तारखेचे महाराष्ट्र केसरी म्हणून हे प्रसिद्ध मैदान आहे आणि ते 11 तारखेला आहे. तर बकासूरच्या व्यतिरिक्त सर्वच बैल या मैदानावर असणार आहेत. मित्रांनो, 11 तारखेलाच या मोठ्या मैदानावर आपणास बकासूर दिसणार आहे. आणि 4 तारखेचे मैदान सुद्धा होत आहे, ते म्हणजे खटाव येथे आहे आणि हे मैदान श्री यमाई देवी यात्रेनिमित्त असणार आहे. आणि येथे प्रथम क्रमांकास 1 लाखाचे बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 75. अशा प्रकारे एकूण बक्षिसे यामध्ये 9 आहेत आणि हे सुद्धा 4 तारखेला मैदान होत आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.